राज्यातील 3 वर्षापासून रखडलेल्या प्रलंबित 903 योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द. राज्य सरकारचा निर्णय. भूसंपादन, स्थानिकांचा विरोध आणि ठेकेदारांच्या असहकार्यामुळे योजना रखडल्याची माहिती. देशातील कोरोना बाधितांचा आकडा 4866 वर. महाराष्ट्रातही 526 सक्रिय रुग्ण, तर राज्यातील 17 जणांचा कोरोनामुळे बळी. मुंबईत कोरोनाचे निम्म्याहून अधिक बाधित रुग्ण. चिन्नास्वामी स्टेडियम बाहेरील चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारची पोलिसांवर मोठी कारवाई. पोलीस आयुक्तांसह इतर बड्या अधिकाऱ्यांचं निलंबन. बंगळुरू चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर आरसीबीवर गुन्हा दाखल, तर कर्नाटक क्रिकेट असोसिएशनसह इव्हेंट कंपनीवरही कारवाई. विजयी जल्लोषातील नियोजनात बेजबाबदारपणा दाखवल्याचा एफआयआरमध्ये उल्लेख. राज्यात मान्सूनपूर्व पावसानं 64,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. अमरावती जिल्ह्याला सर्वाधिक फटका, तर फळपिकं, भाजीपाला जमीनदोस्त. ईशान्य भारतात पूरस्थिती कायम. ब्रह्मपुत्रा नदीच्या पाणी पातळीत वाढ. आसाममधील अनेक गावांना पुराचा फटका. 21 जिल्ह्यातील 6 लाख नागरिक पुरामुळे बेघर. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर. जगात सर्वात उंचावर असलेल्या चिनाब पुलाचं उद्घाटन करणार. कटरा ते श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेसलाही हिरवा झेंडा दाखवणार.